रस्त्यावरून आज जाताना जरा जास्तच थंडी वाजत होती. अचानक रस्त्यावर 2-3 कुत्री खेळताना दिसताना डोक्यात अचानक विचार आला, चला आज काहीतरी वेगळं करूया. थेट निघालो आमच्या मुख्य शेटच्या दुकानावर. क्रिस्टल आणि जेरी पेटवळ आपलोच. गेलो आतमध्ये, नुसत्या अशा बॅगा लावल्या होत्या. मग काय म्हणलं, गेलो माग्या म्हणलं इकडं आणि चल बरं जाऊया खाली. खाली आलो, एक पेपर घेतला. पेपरवरती असं पेडिग्रीचा पुढं ठेवून टारा पाडला. फाडून मुख्य शेटनं त्याच्यावर हळूहळू पेडिग्रीची बॅग वाचायला सुरुवात केली. आणि वाचता मी मुख्य शेटला म्हणलं, लय पुण्याचं काम करतं. परत आमचा कार्यक्रम असा चालू ठेवला. थोडी इकडे तिकडे करून पेडिग्री बी थोडीशी बसवून घेतली कागदावरती. थंडीची हुडवडी भरत तिकडच्या जरा गप्पा मारल्या. कागदावर पेडिग्री पसरवता डोक्यात विचार येत होता की खरंच हे रस्त्यावरून जे फिरणारे आपली देशी कुत्रे असतात, ह्यांना जर खायला घातलं तर त्यांना किती आनंद होईल या गोष्टीचा. पेडिग्री म्हणजे त्यांच्यासाठी एक आईस्क्रीमच हो, कारण त्यांना कुठं खायला मिळणार असं पेडिग्री. ते आपले विचार रोजचे भाकर तुकडा असलंच खात असतात रोज शेळ सगळं. हे अशा प्रकारे पेडिग्री एक पॅकेट पूर्ण वतून ठेवलं होतं. आता म्हणलं एक पॅकेट पूर्ण इथं वतून ठेवू, दुसरं मी पॅकेट फोडून त्याच्यावर पण पेडिग्री वतूया, म्हणजे भरपूर पेडिग्री एकदाच होईल त्यांना खायला. आता दुसरं पॅकेट बटायला लागलो. असं दुसरे पेडिग्री बी फोडून सगळे पॅकेट हात ओतून टाकलं की बघा आलं आपलं देशी हस्की, आपलं देशी लॅब्राडोर कसं शिपूट हलवून खायला लागल्या. बघा कसला आनंद झाला त्याला. आईस्क्रीम आहे रे बाबा, खातो यासाठी, एन्जॉय कर. परत असं नाही मेहनत तुला खायला. थंडीचे दिवस आहे, एन्जॉय करून मस्त टबुक खाते. तुम्ही तरी काय तर असलं काहीतरी ट्राय करा, काय तर मुख्या जनावरांना काय तर मदत करा, खायला प्यायला द्या. दे बाबा कुत्र्या, तू खा बाबा निवांत, सुट्टी घेऊ नको आता, तुझा दिवस आहे आजचा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, तब तक के लिए बाय. जाता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.